विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप मजेशीर स्टोरी पाहणार आहोत की 14 लांडग्यांमुळे अमेरिकेतील एक 100 वर्षापूर्वी आटलेली नदी पुन्हा वाहू लागली। ही स्टोरी आहे अमेरिकेतील येल्लोस्टोन नॅशनल पार्क मधील। हे येल्लोस्टोन नॅशनल पार्कची स्थापना 1 मार्च 1872 रोजी झाले। हे येल्लोस्टोन नॅशनल पार्क जवळपास 22 लाख एकर मध्ये आणि 3 राज्यांमध्ये वसलेले आहे। या नॅशनल पार्क मध्ये 100 वर्षापूर्वी जवळपास शेकडोपेक्षा जास्त लांडगे होते, पण तेथील स्थानिक लोकांनी त्यांची हळूहळू शिकार केली। साहजिक या शिकारीमुळे तेथील लांडग्यांची संख्या कमी झाली आणि हळूहळू तेथे हरिणे त्या हरणांची संख्या वाढत गेली। कित्येक वर्ष या जंगलामध्ये हरणांची संख्या वाढत असल्यामुळे तेथील पाणलोट क्षेत्रामध्ये साहजिक हरणे त्या हरणांनी गवत, झाडं, झुडपं ही सर्व फस्त केली आणि याचा परिणाम असा झाला की तेथे पडणारे पाऊस आहे त्या पावसाचे पाणी मोरवण्यासाठी, खडकात रुजवण्यासाठी तेथे आता गवत किंवा झाडे झुडपे राहिलेली नव्हती। याचा परिणाम असा झाला की तेथील नदी ती अगोदर वर्षभर वाहत होती किंवा बारमाही वाहत होती, ती नदी आता फक्त पावसाळ्यात वाहू लागली। पावसाळ्यानंतर ती नदी कोरडी पडू लागली आणि यामुळेच तेथील काही लोकांनी असा विचार केला आणि त्या जंगलामध्ये 14 लांडग्यांना सोडले। साहजिक 14 लांडग्यांना सोडल्यामुळं आता ह्या अन्न साखळीमध्ये हरिणे त्या हरणाची संख्या कमी होऊ लागली आणि आपोआप तेथे आता गवत, झाडे, झुडपे वाढू लागली। साहजिक याच्यामुळे गवत वाढल्यामुळे पाणी मुरण्यास किंवा रुजवण्यास तिथं चालना मिळाली आणि जी वर्षभर आटलेली जी नदी होती ती आता वाढायला लागलेली आहे। त्या नदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू सुद्धा तिथं निर्माण झालेले आणि आता त्या नदीला चांगले जिवंत स्वरूप प्राप्त झालेले आहे। मग यामुळे असे आपल्याला कळते की साहजिक त्या 14 लांडग्यांमुळे जी मृत असलेली नदी पुन्हा वाहू लागलेली आहे। धन्यवाद।